नमस्कार. दिवाळीचा सण म्हणजे कसा? दिव्यांची रोषणाई, फराळाचा सुगंध आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुट्ट्या आणि मज्जा. तर आज आपण अशाच एका दिवाळीच्या सुट्टीतील एक छान गोष्ट पाहणार आहोत. काही मुलांनी मिळून किल्ला बनवायचं ठरवलं, पण त्यांचं हे ठरवणं आणि मग जे काही घडलं त्यातून आपल्याला नेतृत्व आणि टीमवर्कबद्दल खूप काही शिकायला मिळतं. चला तर मग सुरू करूया अक्षतच्या या अनोख्या किल्ल्याची गोष्ट. आता प्रश्न हा आहे की मुलांचा एक साधा खेळ तो नेतृत्व आणि सांघिक कार्याचा इतका मोठा धडा कसा काय शिकवू शकतो. वाटतं ना थोडं आश्चर्य, पण या प्रश्नाचं उत्तर आपल्याला अक्षतच्या गोष्टीतच सापडणार आहे. तर गोष्टीची सुरुवात होते दिवाळीच्या दिवसांपासून. सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे आणि याच वातावरणात एका मोठ्या स्वप्नाचा जन्म होतो. तर बघा, दिवाळीची सुट्टी आहे, घरात आनंदी आनंद, आणि ही 4 भावंडं एकत्र जमली आहेत: अक्षत, सान्वी, स्पृहा आणि अबीर. आता सुट्टीत काय करायचं हा प्रश्न असतोच, आणि तेवढ्यात स्पृहाच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना येते. ती म्हणते, आपण छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एक भव्य किल्ला बांधूया. आणि काय, ही आयडिया सगळ्यांनाच इतकी आवडते की सगळे लगेच कामाला लागतात. पण म्हणतात ना, सुरुवात तर नेहमीच चांगली होते, पण पुढे काय? इथेही अगदी तसंच झालं. तो सुरुवातीचा सगळा उत्साह कुठच्या कुठे गेला आणि त्यांच्यात सुरू झाले वाद. बघता बघता त्यांच्या त्या सुंदर स्वप्नाला तडा गेला. चला पाहूया नेमकं काय घडलं. आणि वादाची पहिली ठिणगी टाकली अबीरने. तो एकदम म्हणाला, मी डोंगर बनवेन. म्हणजे बघा, प्रत्येकाला आता स्वतःच्या मनासारखं करायचं होतं. आणि इथूनच सगळा घोळा सुरू झाला. आता अबीर असं म्हटल्यावर सान्वी कशी गप्प बसेल? ती लगेच म्हणाली, नाही, मी डोंगर बनवणार, तू दरवाजा बनव. झालं, वाद आणखी वाढला. एकत्र काम करायची भावना तर दूरच राहिली. प्रत्येक जण फक्त मी करत होता. आणि या सगळ्या गोंधळात बिचाऱ्या अक्षतचं काय? तो सगळ्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याचं कोणी ऐकायलाच तयार नव्हतं. तो वैतागून म्हणाला, कोणी माझं ऐकतच नाही. आणि शेवटी रागावून एका बाजूला जाऊन बसला. सगळा प्लॅन चौपट झाला होता. मग का होणार? दिवसाच्या शेवटी जिथे एक छान किल्ला दिसायला हवा होता, तिथे फक्त वाळू आणि दगडांचा ढिगारा पडला होता. सगळेजण एकमेकांवर रुसून बसले होते. त्यांचं ते एकत्र किल्ला बांधण्याचं स्वप्न पूर्णपणे विखुरलं होतं. पण प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर एक सकाळ येतेच, नाही का? अक्षतसाठीही असंच काहीतरी घडणार होतं. त्याला एका अशा ठिकाणाहून मार्गदर्शन मिळालं ज्याची त्याने कल्पनाही केली नव्हती. त्या रात्री अक्षत खूप नाराज होऊन झोपी गेला आणि त्याला एक स्वप्न पडलं, एक अद्भुत स्वप्न. स्वप्नात एक तेजस्वी प्रकाश दिसला आणि त्यातून चक्क छत्रपती शिवाजी महाराज प्रकट झाले. हा या गोष्टीचा खरा टर्निंग पॉइंट होता. स्वप्नात महाराजांनी अक्षतला खूप मोलाची गोष्ट सांगितली. ते म्हणाले, खरा किल्ला म्हणजे काय? तो फक्त दगड मातीचा ढिगारा नसतो. खरा किल्ला हा एकतेचं, सहकार्याचं आणि कष्टाचं प्रतीक असतो. तो फक्त हाताने नाही, तर मनाने आणि एकजुटीने बांधला जातो. महाराजांनी अक्षतला पुढे सांगितलं, तुझ्या मित्रांना एकत्र कर. जसे माझे मावळे खांद्याला खांदा लावून लढले, तसंच तुम्ही एकत्र काम करा. कारण सगळ्यांनी मिळून बांधलेला किल्ला हा सर्वांसाठी अभिमानाचा असतो. महाराजांच्या या शब्दांनी अक्षतला जणू नवी ऊर्जाच मिळाली. आता तो एका खऱ्या नेत्यासारखा वागायला तयार होता. बघूया त्याने हे सगळं कसं साध्य केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षतने सगळ्यांना एकत्र बोलावले आणि एक मस्त प्लॅन सांगितला. त्याने प्रत्येकाला त्याच्या आवडीचं काम दिलं. स्पृहाला सजावटीची जबाबदारी, अबीरला डोंगर बांधायचं काम आणि सान्वीला छानसा झेंडा बनवायला सांगितला. स्वतः तो सगळं नियोजन बघणार होता. आता बघा, प्रत्येकाकडे एक महत्त्वाचं काम होतं. आणि या प्लॅनने तर कमालच केली. काल जिथे फक्त भांडणं सुरू होती, तिथे आज सगळे मिळून काम करत होते. दिवसभर सगळ्यांनी खूप मेहनत केली, पण चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह होता. आणि आता आपण येतोय गोष्टीच्या शेवटच्या टप्प्यावर, जिथे त्यांच्या मेहनतीचं फळ दिसणार आहे आणि आपल्यालाही यातून एक मोठी शिकवण मिळणार आहे. संध्याकाळपर्यंत काय एक अप्रतिम किल्ला तयार झाला होता. वाळूचा मजबूत डोंगर, दगडांची तटबंदी, त्यावर डोलाने फडकणारा केशरी झेंडा आणि किल्ल्याचं रक्षण करणारे छोटे सैनिक. त्यांचं स्वप्न अखेर पूर्ण झालं होतं आणि सगळ्यांनी एकत्र मिळून जल्लोष केला, जय भवानी, जय शिवाजी. हे सगळं बघून त्यांचे आजोबा आले आणि त्यांना मुलांचा खूप अभिमान वाटला. ते म्हणाले, अरे, हा फक्त वाळूचा किल्ला नाहीये, हा तर तुमच्या एकतेचा आणि प्रेमाचा किल्ला आहे. खरंच किती मोलाचं वाक्य आहे. आणि त्या रात्री जेव्हा त्या किल्ल्यावर पणत्या लावल्या गेल्या,
तेव्हा असं वाटत होतं जणू आकाशातून स्वतः महाराज आपल्या या छोट्या मावळ्यांकडे पाहून अभिमानाने स्मितहास्य करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे एक तुटलेलं स्वप्न पुन्हा एकदा जोडलं गेलं होतं. तर अक्षद आणि त्याच्या भावंडांची ही गोष्टी इथे संपते. पण जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न मागे सोडून जाते. आपण आपल्या आयुष्यात, मग ते आपलं घर असो, कामाचं ठिकाण असो किंवा आपला देश असो, असाच एकटेचा किल्ला कसा बांधू शकतो? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?